गीता पंडित डोळे. मला एक सांगा, तुमच्या गावामध्ये नेमका कोणता प्रश्न आहे? आमच्या गावात नेमका म्हणजे पाण्याचा आणि दुसरा म्हणजे रोड, पाणी आणि रस्ता, रस्ता आणि त्याच्यानंतर त्या शाळेचा लहान मुलाच्या. तुमच्या गावात अंगणवाडी नाही म्हणजे गोष्ट खरी आहे ते? हो. अंगणवाडी नाहीच आहे का मुळामध्ये? मग अंगणवाडी, मग तुमचे हे जे लहान लहान बाळ आहे हे कुठं जातात शिकायला वगैरे? बोथला जातात शिकायला. म्हणजे इथून अंगणवाडीसाठी तिथं जातात? नाही, अंगणवाडी जातच नाही, घरीच राहतात. अंगणवाडी जातच नाही. मग यांना जे शासनाकडून पोषक आहार मिळतो, खिचडी झालं, शिरा झालं, हे या गावामध्ये काही येते का? काहीच नाही येत आहे. काय म्हटलं ताई? काही सुविधा नाही येत लेकरासाठी. काही असलं तरी काही आम्हाला काही कळवत नाही कोणी. लेकरासाठी काहीच सुविधा येत नाही. अंगणवाडी सुद्धा नाही, या लेकराला वळण लागावं बा म्हणून. या गावामध्ये बालवाडी सुद्धा नाही आहे. मग तुमचा उदरनिर्वाह हा कशावर आहे ताई? म्हणजे तुमचं जे उत्पन्नाचं साधन आहे, जे काही कमावता तुम्ही, कशावर ताई? असं जाणार लेकरं जातात शाळेत, वापस येतात. आमच्या लेकराचं शिक्षण नाही होत. तुम्हाला एक विचारायचं आहे, तुमचं जे उत्पन्न आहे नेमकं, तुमचं उत्पन्न कशापासून आहे? आमचं उत्पन्न असं दुधामुळे आहे, दुधाचा धंदा आहे आम्ही, त्याच्यामुळे आम्ही लेकरं आहे, त्याच्यामुळे आमचं लेकराचं चालतं. त्याच्यावर लेकराचा प्रपंच हा सर्व तुमचा चालतो. तर मग तुमच्या जनावराला वगैरे चारा हा कुठं उत्पन्न होते? चाराच नाही, चाराच उत्पन्न नाही. जंगलामध्ये जाऊ नाही देत, चरू नाही देत. जंगलात चारा असला तर ते वनभाग करून टाकते. म्हशीला काही चारे नाही, काही नाही, दूध नाही होत. त्यामुळे ते म्हशी आम्हाला बाहेर काही घेऊन जावं लागतो. असं आबाळ पाण्याचं ठेव लागते. माणसं जाते गाड्या घेऊन, ते दुधात जावा तोपर्यंत आम्हाला खूप म्हणजे भीती. मनाला एक काळजी असते, घरातला करता माणूस तिकडं आहे, आपलं धन तिकडं आहे. परंतु सरकारला काय मागणी आहे तुमच्यावाली? सरकारला आम्हाला फक्त एवढीच मागणी आहे, आमच्या ढोराला चारा, पाणी, आमच्या लेकरांसाठी शाळा. फारच फार नाही म्हटलं तरी 7वी पर्यंत तरी शाळा, अंगणवाडी पासून तर 7वी पर्यंत शाळा पाहिजे. शाळा देण्यात यावी. म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहे ह्या सरकारने आपल्याला देण्यात यावा. तुम्ही काय सांगू शकता मावशी, किती वर्ष झाली तुम्ही इथं राहता? म्हणजे आयुष्य गेलं तुमचं इथं राहता. काही कुपन वगैरे आहे का आपल्याकडे? पण आहे माझं, फक्त घरकुल काही आलेच नाही आमची. आतापर्यंत आयुष्य गेलं, घरकुल नाही भेटलं तुमचं? काहीच नाही. मग लोकांनी काय सांगितलं, घरकुल मिळणार का नाही मिळणार? मी ते म्हणते, पण आता येतच नाही या गावामध्ये तर काय भेटणार आहे? मग मतदानच करत राहिल्या का तुम्ही आतापर्यंत? करत राहायचं. मग मला सांगा, आतापर्यंत तुम्ही लोकांनी मतदान केलं आणि मतदान करून तुम्हाला काही भेटलं नाही. मग आता हे जे मतदानावर जे तुमच्या समाजाने बहिष्कार टाकलेला आहे, हा बहिष्कार तुमचा कायम आहे? हो. ठीक आहे. हे बघा, इथे साध्यात साधा विषय आहे. या गावामध्ये आधार कार्डचे कॅम्प सुद्धा लागत नाही आहे, आणि आधार कार्ड लागत नाही तर मोठ्या प्रमाणात त्याच्याकरता पैसे लुटले जाते. आणि या लोकांना आधार कार्ड सुद्धा, हे बघा 2012 पासून आधार कार्डची मोहीम चालू आहे, परंतु या महिलेला आतापर्यंत आधार कार्ड हिचं बनलेलं नाही आहे. नेमकं जिम्मेदार कोण? आता हे एक महिला करता कोणी आहे नाही. अशिक्षित समाज आहे, यांना शिक्षणात मागं ठेवलं गेलेलं आहे, आणि सरकारची सर्वात मोठी चूक आहे. तुमचं काय सांगणं आहे सरकारला? तुम्हाला काय काय पाहिजे? कुपन नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे तुम्हाला घरकुलही नाही, कुपनही नाही, आधार कार्डही नाही आहे. दाखला पाहिजे म्हणते, पैसेच मागते, कुठून देणार आहे आम्ही गरीबी? तर मला सर्वांना एक विचारायचं आहे, तुम्ही सर्वजणी सरकारला काय सांगू शकता? सर्वाला, जे तुमच्या पूर्ण गवळी समाजामध्ये जे बहिष्कार टाकलेला आहे लोकसभेच्या मतदानावरती, त्याला सरकारला काय सांगू शकता? आमच्या घराला चारा पाहिजे, घरकुल पाहिजे, आमच्या लेकराला शाळा पाहिजे, एसटी पाहिजे, रोड पाहिजे चांगला, बोला ना तुम्ही. जायसाठी बस पाहिजे. बसही नाही आहे. लहान लहान मुलं आहे आमचे, अंगणवाडीच्या अंगणवाडीचे ते पैदल जाईन का 2 किलोमीटर पैदल जावं लागते. 12 वाजता ते आले. शासनाचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गवळी समाजाची समस्या आहे, ह्या समस्या सोडवण्यात यावा. ह्या जर समस्या सोडविल्या गेल्या नाही तर भविष्यात आज आम्ही लोकसभेवर मतदान केलं, कुठल्याही आमिषाला आम्ही बळी पडून आम्ही मतदान करणार नाही. तसेच एक गवळी समाजाचे इथं बंधू, एक नेतृत्व आपल्याला दिसत. दादा, आपलं काय सांगणं आहे? आपण जेव्हा समाजात वावरता, जेव्हा हे ढोरं वासरं वगैरे चारतात, जंगलात जातात, तेव्हा काय काय समस्या येते? ढोल चारा नाही आहे, चारा विकत घ्यायला लागते. चारा विकत घ्यायला लागते. तर चारा डेपोची जी मागणी हे तुमच्या समाजाने केलेली आहे त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून, ही योग्य आहे? योग्य आहे. आणि मुलांच्या शिक्षणाकरता एक समाजाच्या वतीने शासकीय वसतिगृह मागितलेलं आहे, तर पाहिजे तुम्हाला? आणि गाव लेवलला काय सुविधा पाहिजे? गाव लेवलला म्हणजे शाळा लेकरासाठी, जाण्यासाठी 5 किलोमीटर जावं लागते तिथून बोट बनले. तर ते शाळा असणं, अंगणवाडी असणं गरजेचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. एकीकडे सरकार म्हणतो का शिका, मोठे व्हा, पुढे जा, मुलीला वाचवा, मुलीला जगवा, परंतु इथं लहान लहान लेकरं आहे, त्या मुली आहे, त्यांना साधी अंगणवाडी सुद्धा नाही आहे. म्हणजे एका समाजाला टार्गेट करण्याचंच काम सरकारने केलं असं आपल्याला इथं दिसून येते. संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी, बातमीपत्र यवतमाळ येथून. आज आपण पाहत आहोत बोत या गावामध्ये आलेला आहोत. बोतपाशी एक गोकुळनगरी म्हणून गवळी समाजाची वस्ती आहे. याही ठिकाणी गवळी समाजाने मतदानावरती होणाऱ्या लोकसभेच्या बहिष्कार टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे 40 ते 50 घराची वस्ती आहे, आणि वस्ती असल्याच्या कारणाने या गावामध्ये असंख्य प्रश्न हे भेडसावत आहे.
त्याकरता या गवळी समाजाच्या मुलांमुलींकरिता शिक्षणाकरता कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे आणि व्यवस्था नसूनही इथे या गावामध्ये लहान लहान बाळांना कुठेतरी शिक्षणाचं वळण लागावं आणि त्या शिक्षणाचा त्यांना फायदा व्हावा याकरिता यांच्या गावामध्ये बालवाडीसुद्धा नाही आहे, हे पण आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि इथे चाऱ्याची, पाण्याची, घरकुलाची अशा असंख्य समस्या भेडसावत असून शासन आपल्या दारी महाराष्ट्र राज्याने हा उपक्रम सरकारने राबविला, महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने हा उपक्रम राबविला, परंतु शासन आपल्या दारी हे आतापर्यंत उपक्रमाच्या माध्यमातून गोकुळ नगरी बोत या गावामध्ये यवतमाळ तालुका हाकेच्या अंतरावर 12 किलोमीटरवर असताना ही योजना, हा उपक्रम इथे पोहोचलाच नाही आणि येथील गवळी समाजाला कुठल्याही उपाययोजना नसताना त्यांना घरकुलाचा सुद्धा लाभ आणि अशा छोट्या छोट्या योजनासुद्धा मिळालेल्या नाही आहे. म्हणून समस्त गवळी समाज बांधवांनी यवतमाळ वाशिम या लोकसभेमध्ये, चंद्रपूर आर्णी या लोकसभेमध्ये मतदानावरती गवळी समाजाला डावलल्या जात आहे. एका समाजाला सरकार टार्गेट करत आहे असं दिसत असून समाजाच्या वतीने हा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. गोकुळनगरी या गावातून निघाल्याच्यानंतर थोड्या अंतरावर आपण आपल्या कारणी जात असताना एक गवळी समाजाची महिला आपल्या डोक्यावरती आपलं प्रपंचाचं काही सामान घेऊन दही दूध लोणी विकून रस्त्याने जात असताना आपल्याला दिसली. आपण तिला विचारणा केली, मावशी हे जे त्रास आहे हा तुम्हाला काय वाटते या सर्व संदर्भात? रस्ता नाही आहे, काही नाही, काय सांगू शकता? किती किलोमीटर पैदल आल्या तुम्ही? 5 किलोमीटर पैदल आल्या, परंतु रस्ता नाही आहे, व्यवस्था नाही आहे. गावात काय काय प्रॉब्लेम? मग इथून गेल्यावर तुला संसार चालवण्यासाठी काय काय करावं लागतं? आता इथून जायला लागेल, बैल सोडायला लागेल, बैल पाणी पाजायला लागेल, चारा सोडायला लागेल, त्यांचं कडक आपण घरी आणायला लागेल. मग गावात तर पाणी नाही म्हणजे तुझ्या पाणी बी नाही, काहीच नाही. कधपर्यंत चालन हा जे संघर्ष तुमचा चालू आहे, हे कधपर्यंत चालन? सरकारने लक्ष द्यायला पाहिजे तुमच्याकडे, सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. तुमचं नाव कळू शकेल मावशी? मीनाताई डोळे. ठीक आहे, या तुम्ही. अशा असंख्य समस्या गवळी समाजावरती भेडसावत आहे आणि आपला प्रपंच चालविण्याकरता हे लोक रोज आपला जीवन प्रवास अशाच पद्धतीनं काढत आहे. खरंच सरकारने जर या समाजाकडे लक्ष दिलं तर या समाजाचा विकास हा 100% होईल आणि समाज जसा आज एकवटला, कुठल्याही प्रकारचा विकास नसल्यामुळे असा हे दुर्दैवाची गोष्ट आहे. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं का एका समाजाने लोकसभेच्या मतदानावरती बहिष्कार टाकल्याचं आपल्याला दिसून येते आणि खरंच एक निंदनीय आणि एक दुःखाची बाब आहे. असं कुठेही होऊ नये. सरकार जर जागं होत असेल तर सरकारने खरंच लक्ष घालावं आणि या गवळी समाजाचा प्रश्न सोडवण्याचं कामाला सुरुवात करावी.